कबूतरखाना प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू। सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं आहे, त्यामुळे पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही असे निर्देश देत कोर्टाकडून कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास कायम। राज ठाकरेंनी मध्यस्थी करून कबूतरखान्याचा वाद मिटवावा। जैन मुनी निलेश चंद्र यांचं साकडं। हाती शस्त्र घेण्याचा इशारा मराठी माणसाला नसल्याचीही स्पष्टोक्ती। कबूतरखाना प्रकरणी आंदोलकांची धरपकड केल्यानं मराठी एकीकरण समिती आक्रमक। जैन आंदोलकांवर गुन्हा नाही, मग आमच्यावर का? एकीकरण समितीचा सवाल। मुंबईत आलिशान निवासस्थान असूनही धनंजय मुंडेंना सरकारी निवासस्थानाचा मोह सुटेना। मुंबईत घर नसल्याचा बनाव। 5 महिन्यांनंतरही सरकारी निवासस्थानी कब्जा कायम। गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यास छगन भुजबळांचा नकार। नाशिकमध्ये ध्वजारोहणाची संधी न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा। लोढा करणार गोंदियात ध्वजवंदन। वांद्र्यातील SRA कार्यालयाबाहेर वंचित आघाडीचं आंदोलन। रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भात जाब विचारत वंचित आघाडी आक्रमक। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप। मुंबईत होणाऱ्या मोर्चाविरोधात फडणवीसांनी कट रचल्याचा दावा। माझाच्या मुलाखतीमध्ये जरांगेंचं वक्तव्य। बेस्ट पतपेढी निवडणुकीनिमित्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र। उद्या मुंबईत मेळावा। उत्कर्ष पॅनल म्हणून ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र। पुण्यातील सोन्याचा भाव असलेली जमीन अविनाश भोसलेंच्या घशात घालण्याचा घाट। हडपसरमधील जलसंपदा विभागाच्या 250 एकर जमिनीबाबत माझाचा गौप्यस्फोट। माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या अडचणीत वाढ। बेटिंग ॲप प्रकरणी ईडीची चौकशी सुरू। कुस्तीपटू सुशील कुमारला सुप्रीम कोर्टाचा दणका। सागर धनकड हत्या प्रकरणामध्ये पैलवान सुशील कुमारचा जामीन रद्द। 1 आठवड्यात पोलिसांना शरण येण्याचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।